भाई पर्रीकर त्या वेळाचेर आमचे श्रीपाद भाऊ नायक, नरहरी हळदणकर आणि आमचे दिगंबर बाब कामत हांकां निवडून हाडपाक तेजें कसलें कंट्रिब्युशन आसा, पणजेन तेजें कसलें कंट्रिब्युशन आसा, वाळपय कितें आसा, मडगांव कितें आसा, श्रीपाद भाऊ मडकय हाडपाक तेजें कितें कंट्रिब्युशन आसा। त्यामुळे उगीच बातां तेणें करचें न्ही, तेणें आपलो सीट पळोवचो आनी तेणें पळोवचें की आपले निदान डेपॉझिटरी उरचें इतली चिंता तेणें करची। त्यामुळे दुसऱ्याचेर आरोप करचे न्ही, केवळ उलोवपाक मेळटा म्हणून उलोवपाचें तेणें बंद करचें अशें हांव रमाकांत चलपाक सांगपाक। सो देयर विल बी टफ फायट इन द साउथ। खंयचीच टफ फायट ना। भारतीय जनता पार्टी आमी जशें म्हणटात त्या स्वताच्या ताकदीचेर बऱ्या मतांनी निवडून येतली आणि तुम्ही पास्ट इतिहास जर आमचो पळयलो जाल्यार भारतीय जनता पार्टी अबाव 50% वोटिंग आसा। पण प्रत्येक निवडणूक आमी इजी घेनात, मागीर ती पंचायतीची निवडणूक आसूनी, जिल्हा पंचायत आसूनी, आमदारकीची आसूनी किंवा खासदारकीची आसूनी, निवडणूक ही आमी सिरियस घेतात। हाचो अर्थ टफ हे अशें आमी चिंतनात, पण भारतीय जनता पार्टी बऱ्या तरेन ज्या तरेन आमी रिस्पॉन्स आज पळयतात तो जर पळयलो जाल्यार बऱ्या तरेन भारतीय जनता पार्टीक लीड मेळटली इतलें हांव तुमकां सांगपाक सोदतां। दोनूय सीट भारतीय जनता पार्टीचे बहुमतान निवडून येतली आणि त्या माहितीनुसार काँग्रेसान आघाडी घेता, म्हाका दिसता मिडियाचो शब्दच रॉंग आसा, तो तुम्ही पयलो करेक्ट करा। श्रीपाद भाऊचे काम आणि ताजे लास्ट 5 टर्मांक जितले रिपोर्ट कार्ड सगळे आसा, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष तुमकां जेन्ना ते सगळे पत्रकार धाडटले तातूंतच सगळ्यांक कळीत जातली कितली कामां जाली। जो मनीस म्हणटा डिबेट जाय ताणें पयले डिबेट करचें की 60 वर्सां भारतीय जनता पार्टी नाशिल्ली, काँग्रेस सरकार आशिल्लो, तांणी देशा खातीर कितें केलें हें सांगचें आनी विकसीत भारत घडोवपाक आमच्या नरेंद्र मोदीजीन कितें केलां हें पूर्ण देश पळयता। सो म्हाका दिसता ते आघाडी उलोवच्या पेक्षा आमी ज्या तरेन विकसीत भारत संकल्पपत्र सुजाव अभियान आणि आता पन्ना प्रमुख जे अध्यक्षाच्या अंडर आमी एक कार्यकर्ते म्हणून काम करता, तातूंत वातावरण कोण्या कोण्यांनी उत्तर गोंय आणि दक्षिण गोंयात क्लियर दिश्टी पडटा आणि बहुमतान दोन्ही कडेन भारतीय जनता पार्टी इजिली सिटां काडटली हे लोकांचो विचार, लोकांचो विश्वास घेवन हे म्हणपाक कांयच आमी कमी पडना।